स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका. प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे हो? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलाय. ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती. स्वतःला शरण जा, जसे परमेश्वराला शरण जातात तसे आपण परमेश्वराला सातत्याने म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, भव्य आहे, दिव्य आहे, उदंड आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, ते सगळं मला दे. स्वतःला शरण जाणे तेवढंच म्हणा. माझ्या जे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, उदंड आहे, भव्य आहे, प्रचंड आहे, ते सगळं बाहेर येऊ दे. याला शरण जाणं म्हणायचं. स्वतःला आत्म बघ, मग बाहेर काढता येतं, मग बाहेर पडतो आपण. आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो, पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का? मग हे दोघच का लक्षात राहिले? याचं कारण मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रेम यांनी केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट.